नमस्कार, मी आकाश जाधव. आजचा विषय जो आहे तो वाचल्याच्या नंतर खूप लोकांना व्हिडिओ पाहावासा वाटत नाही. कारण की जी सवय आपल्याला बँकिंग किंवा IBPSची लागलेली आहे, त्याच्यापेक्षा वेगळा काही विषय जर चॅनलवर आला, तर खूप लोकांचा काय हिरमोड होऊन जातो, की नको ह्या गोष्टी म्हणून. पण तरी माझं म्हणणं आहे, की छोटा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडासा आवाज 1-2 दिवसापासून तब्येत खराब असल्यामुळं पुढे मागे होईल. पण मला असं वाटतं भावना व्यवस्थित जागेवर पोहोचतील. काल परवा एक न्यूज होती, ज्या न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, की 8वं पे कमिशन जे ते लागू होणार आहे. तर त्यामध्ये मी 2 कॅटेगरीची मुलं पकडतो. एक IBPSची तयारी करणारे आणि दुसरे म्हणजे एखाद्या बँक इन्शुरन्समध्ये तयारी करणारे. पहिल्यांदा न्यूज पाहिल्या आनंद होतो आणि आनंद झाल्याच्यानंतर पुन्हा लगेच दुःख होतं 2च सेकंदाच्या आत, की माझ्यासाठी काय? मी का वाचतोय? मला काय कामाचं आहे? तर हा झाला 8व्या पे कमिशनबद्दल. असेच काहीशे ज्या गोष्टी आहेत त्या रिलेटेड टू महागाई भत्ता आहे, ते आल्या. अजून कोणत्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या काही बाकी काही गोष्टी आल्या. तर माणूस पहिल्यांदा आनंदी होतो आणि इमिजिएट दुःखी होतो, माझ्यासाठी काय? तर मला असं वाटतं एक चांगली संधी रेल्वे एक्झामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेली आहे. मला त्याच्याबद्दल जे ते तुम्हाला बोलायचं आहे. कसं होतं 2024पर्यंत आत्तापर्यंत रेल्वेचं कॅलेंडर काही व्यवस्थित वेळेत येत नव्हतं. 2024ला आपले जे सध्याचे माननीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णवजी, त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे मी रेल्वेचं कॅलेंडर जे ते दरवर्षी पब्लिश करू. जरी कॅलेंडर पब्लिश नसेल तरीसुद्धा 2024 आणि 2025ला प्रत्येक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. एकूण एक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. तर आपण थोडंसं याही दिशेनं लक्ष दिलं पाहिजे. त्या पाठीमागचं कारण ज्यावेळेला आपण न्यूज वाचली की 8वा पे कमिशन गठीत होतोय, 9वा पे कमिशन येतोय, 10वा येतोय, तर त्याच्यानंतर स्माईल जी ते आपल्या चेहऱ्यावर आली पाहिजे आणि ती लगेच 2 सेकंदामध्ये दुःखात कन्वर्ट झाली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीत होतं. सोबतच जे विद्यार्थी त्याला प्रायव्हेटायझेशनच्या ज्या बँक आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांच्या प्रायव्हेटायझेशनमुळं, मर्जरमुळं त्यांना असं वाटतं की काय म्हणतात त्या जॉबला धोका आहे. तर अशा मुलांसाठी सुद्धा ही चांगली खबर आहे. पहिल्यांदा काय व्हायचं, प्रत्येक RRB जे येतं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड वेगळं ॲड काढायचं. त्यामुळं प्रत्येक RRBला भारतातल्या प्रत्येक ठिकाणचे लोक यायचे. आता सगळ्यांची ॲडव्हर्टिजमेंट सोबत येते. त्यामुळं तुम्हाला कंपॅरेटिव्हली वेस्टर्न रेल्वे असेल, सेंट्रल रेल्वे असेल किंवा साऊथ सेंट्रल रेल्वे असेल, या ठिकाणी मराठी मुलांचं प्रमाण जे ते वाढलेलं आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की ह्या एक्झामकडे तुम्ही त्याच डोळस पद्धतीने जे ते पाहावं. आता प्रॉब्लेम काय की आपण पाहतो त्या एक्झामकडं, पण कधी पाहतो ज्याला चांगल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो की तहान लागली की आपण विहीर खोदतो. थोडंसं अजून त्याला गावरान टच दिला तर माझी आई त्याला म्हणायची की बाई बाळांतीन व्हायला लागली की बाज सापडायची. झोपायची बाज आहे ते बाज सापडायची. पहिल्यापासून तयारी करून ठेवायची नाही. तर 2 पैकी तुम्ही कोणतंही घ्या की काय म्हणतात त्याला, तहान लागली की विहीर खोदणं किंवा की बाई बाळांतीन होत असताना बाज सापडायची. तर ह्या दोन्हीसुद्धा प्रकार आपण ह्या दोन्ही पद्धतीचे प्रकार आपण रेल्वेची ॲडव्हर्टिजमेंट आल्याच्यानंतर करतो. पण तसं व्हायला नको. तर रेल्वे एस-एसचा पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. थोडंसं GKमध्ये फरक आहे, पण रेल्वे एस-एस आपण सोबत करू शकतो. ज्यांना इंग्लिशची भीती आहे असे विद्यार्थी एक्झाम अजून चांगल्या पद्धतीने करू शकतात, कारण की आता इंग्लिश नसतं. इंटरव्ह्यू तर दूरपर्यंत संबंध नाही. आणि दुसरं SSC सारखी एक्झाम जरी एडुकेटीकडे गेली असेल, आजही रेल्वेची परीक्षा जी आहे ती TCSकडेच आहे. तर TCSचा तुमचा परीक्षांचा पॅटर्न हे सगळं पाहता तुम्ही सगळ्यांनी या परीक्षेचा जोही मोड तुम्हाला चांगला वाटत असेल, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, त्या मोडमध्ये तुमचा अभ्यास जो आहे तो पुढे कंटिन्यू केला पाहिजे. तर मला काही गोष्टी रेल्वेच्या 2019, 2024, 2025 ह्या जॉब्सबद्दल जे ते सांगायचं आहेत. तर पहिल्यांदा बघा, आपण जर पाहिलं तर हा बायोडाटा आहे माझा. आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये RRB NTPCच्या 2025मध्ये ज्या जागा आहेत त्या 8,868, ग्रुप डीच्या 32,000 जागा आलेल्या आहेत. JEEच्या जागा ज्या 2,569 जागा आहेत. RPFच्या 4,460 आहेत आणि असिस्टंट लोको पायलटच्या जागा आहेत 9,970. रेल्वे टीचरच्या जागा 753. ह्या जागा आलेल्या असताना जसं पाठीमागे एकदा NDAमध्ये त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री, मला नाही आठवते कोणी, पण वाक्य चांगलं आठवत आहे, मला वाटतं वसंतदादा पाटील असतील, ते गेले होते. आणि गेल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा NDAमध्ये गेले ते. आणि NDAमध्ये गेल्याच्यानंतर पुण्यामध्ये आहे NDAचा कॅम्पस, तुम्हाला मध्ये खडकवासलेला कॅम्पस आहे. मध्ये गेल्याच्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस त्यांना दिसलं की तिथे जवळपास सगळेच अधिकारी जे आहेत ते अमराठी आहेत. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की की NDA जी आहे ती महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्र NDAमध्ये नाही आहे. मोठं वाक्य होतं. आणि त्या वाक्याच्या नंतरच तुम्ही पाहिलं असेल SPI नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, ज्याचं स्थापना त्याच्यानंतर झालेली आहे. सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे. 10वीच्या नंतर NDAची तयारी करून घेते मराठी मुलांची, आणि ती संभाजीनगरला याच्याशिवाय पण अजून एका ठिकाणी आहे वाटतं. पण अशा संस्थांची स्थापना होती की
NDA महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्र NDAमध्ये नाही आहे. अशीच काहीशी गत आपली आजही रेल्वेच्या परीक्षांबद्दल आहे. त्या पाठीमागचं एकमेव कारण म्हणजे ह्या परीक्षेबद्दल असलेली अनास्था, जी आपल्यामध्ये असायला नको. आपण अजून थोडंसं पुढे गेलो तर हे बघा, 2025च्या त्याच व्हेकन्सी आता ज्या मी सांगितल्या त्या आहेत, 25 आलेल्या आहेत. बऱ्यापैकी ॲडव्हर्टिजमेंट 24 आलेल्या आहेत आणि 25 आणि 24च्या आधी ज्या जागा आलेल्या आहेत त्या 2019मध्ये आलेल्या आहेत. आणि ॲप्लिकेशन जे आहेत ते आणि इव्हन येत बरं का ॲप्लिकेशन, असं नाही की RRB मुंबईमधून आज ॲप्लिकेशन्स नाही आहेत. तर आपण ॲप्लिकेशनचा आकडा केला की 13-14% ॲप्लिकेशन्स आहेत. पण ॲप्लिकेशन जरी तेवढे असतील तरीसुद्धा म्हणजे 1 कोटी अर्जांपैकी 13-14 लाख ॲप्लिकेशन हे RRB मुंबईसाठी होते. तर सायझेबल आकडा आहे, कारण की जागा पण जास्त असतात. त्यामुळं दुसऱ्या राज्यातले पण मुलांना जरी पकडलं तरी आपण महाराष्ट्रातून अर्ज करतो म्हणजे एक्झाम आधी म्हणजे आपण फॉर्म भरतो. पण याच्यासोबत एक काम केलं पाहिजे, त्या परीक्षांची तयारी. आणि सर ती कशी करायची? ती ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये. आपली सध्याला तरी ऑफलाईन मोडमध्ये 14 नोव्हेंबरपासून सकाळी 7 ते 12 आपली जी नवीन इमारत आहे संकल्प एज्युकेशनची संभाजीनगरमध्ये, तिथे आपण स्टार्ट करतोय. त्या परीक्षेचं टार्गेट NTPC आहे, त्या परीक्षेचं टार्गेट ग्रुप डी आहे ऑलमोस्ट, कारण की परीक्षेची डिफिकल्टी मुळात कमी असल्यामुळं तुम्ही NTPC, ग्रुप डी, अपकमिंग समजा ALP, टेक्निशियन ज्याही परीक्षा असतील ह्या सगळ्यांना ती वापरू शकतात. ग्रुप डीची एक्झाम जी आहे तीसुद्धा बऱ्यापैकी नेक्स्ट इयरच्या स्टार्टिंगला जी ती होईल. त्यामुळं एक चांगला वेळ तुमच्या हातामध्ये, तुम्ही सगळ्यांची तयारी करायची. सर तुम्ही बँकिंगचे सगळे शिक्षक, IBPSचे सगळे शिक्षक इथं चिकटवणार आहात का? तर नाही. इथली टीम आणि टीम लीड हा प्रत्येकजण वेगळा आहे. याच्यामध्ये प्रशांत गावाने सर हा जो पार्ट आहे तो लीड करतील. सोबत प्रणव टेरे सर आहेत, अरविंद ठोंबरे सर आहेत, मरकड सर आहेत. हे सगळेजण हावाला पाठ पाहतील. तर मला असं वाटतंय की जर तुमच्यापैकी कुणाला रेल्वेच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही संपर्कसुद्धा साधला पाहिजे. तो म्हणजे 9518971551 ह्या नंबरवर किंवा 9762441100 नंबरवर. तर फक्त तुम्ही थोडासा विचार करा या सगळ्या गोष्टींचा, की आपण बँकांची तयारी करतो, आपण SSCला अप्लाय करतो, पण जी परीक्षा मागच्या काही वर्षापासून ट्रान्सपरंट पद्धतीने होते, जी परीक्षा आता दरवर्षी होते, त्यानंतर त्याचा निकालही सध्याला वेळेत लागतोय. आता सध्याला त्याच्यामध्ये त्यांचं जे पोस्टिंग किंवा जॉईनिंग आहे ती पण वेळेत होती आहे. हे सगळं होत असताना पुन्हा एकदा ह्या गोष्टींचा सातत्याने विचार करावा लागेल तुम्हाला. आणि सोबतच रेल्वेमधलं सगळ्यात जास्त इन्कम देणारं जे मंडळ आहे ते मंडळ मुंबईचं आहे आजही. जरी रेल्वेचं मुख्यालय कुठे असो, काय असो, रेल्वे मिनिस्ट्री कुठे असो, तरीसुद्धा एक चांगलं इन्फ्रा नेटवर्क अर्निंग रेल्वेला ही महाराष्ट्राच्या माध्यमातून मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि मराठवाड्याच्या भागामध्ये साऊथ सेंट्रल रेल्वे एवढा चांगला विस्तार असताना, तुम्हाला लोकल पोस्टिंगचे हिशोब म्हणतो एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही साधारणतः ह्या परीक्षांची तयारीला लागलं पाहिजे. आणि सोबत जर मार्गदर्शन लागत असेल तर आमच्या ह्या बॅचचं मार्गदर्शन निश्चित केलं पाहिजे. हीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.